नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सुमित्रा टिप्स या यूट्यूब चॅनेलवर. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपल्या घरात नेहमी सुख, शांती, समृद्धी आणि धनवैभव नांदावे. खूप मेहनत करूनही अनेक वेळा आर्थिक अडचणी, घरातील अशांतता किंवा कामामध्ये अडथळे येत असतात. अशाच वेळी वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या काही शुभ मूर्ती आणि प्रतीक घरात ठेवणे लाभदायक मानले जाते. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की घरात कोणत्या मूर्ती ठेवल्याने धनलाभ, सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच कोणत्या दिशेला त्या ठेवाव्यात या माहितीमुळे तुमच्या घरातील वातावरण अधिक आनंदी, शांत आणि मंगलमय होण्यास मदत होऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि यातील कोणता उपाय तुम्हाला सर्वात जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. नंबर 1. श्री गणेशाची मूर्ती. वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेला श्री गणेशाची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. गणपती हे विघ्नहर्ता असल्याने घरातील अडथळे दूर होतात, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि प्रत्येक कामात यश मिळण्यास मदत होते. व्यवसाय, नोकरी आणि शिक्षण क्षेत्रातही प्रगतीचा मार्ग खुलतात. नंबर 2. लक्ष्मी मातेची मूर्ती. धन, वैभव आणि सुख-समृद्धीची अधिष्ठात्री देवी लक्ष्मी यांची कमळावर बसलेली मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जाते. विशेषतः पूजाघरात किंवा उत्तर दिशेला लक्ष्मीची मूर्ती ठेवल्यास आर्थिक अडचणी कमी होतात आणि घरात धनाचा प्रवाह कायम राहतो अशी श्रद्धा आहे. नंबर 3. हत्तीची जोडी. पितळ, चांदी किंवा लाकडाचे हत्ती घरात ठेवणे भाग्यवर्धक मानले जाते. हत्ती हे सामर्थ्य, धैर्य आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे. घराच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीची जोडी ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात सुख शांती नांदते. नंबर 4. धातूचे कासव. कासव हे दीर्घ आयुष्य, स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचं प्रतीक मानले जाते. वास्तूनुसार उत्तर दिशेला धातूचे कासव ठेवले तर धनसंचय वाढतो आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण राहते अशी मान्यता आहे. नंबर 5. कुबेराची मूर्ती. धनाचे देवता कुबेर यांची मूर्ती किंवा प्रतिमा उत्तर दिशेला ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे आर्थिक प्रगती, व्यवसायातील वाढ आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्यास मदत होते असे वास्तुशास्त्रात सांगते. नंबर 6. कामधेनू गायीची मूर्ती. कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी दिव्य गाय मानली जाते. घरात कामधेनूची मूर्ती ठेवल्यास कुटुंबातील सदस्यांना सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभते. तसेच घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. नंबर 7. राधाकृष्ण मूर्ती. राधाकृष्ण यांची सुंदर मूर्ती घरात ठेवल्याने प्रेम, सौहार्द आणि कौटुंबिक एकोपा वाढतो. पती-पत्नीमधील नातेसंबंध अधिक दृढ होतात आणि घरातील तणाव कमी होण्यास मदत होते. नंबर 8. 7 घोड्यांची मूर्ती. धावणाऱ्या 7 घोड्यांची मूर्ती अथवा चित्र हे यश, वेग आणि प्रगतीचे प्रतीक आहे. घराच्या पूर्व दिशेला ते ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे करिअर आणि व्यवसायात प्रगतीची संधी वाढते. नंबर 9. अन्नपूर्णा देवीची मूर्ती. अन्नपूर्णा माता ही अन्न आणि समृद्धीची देवी मानली जाते. त्यांच्या मूर्तीची पूजा केल्यास घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही आणि कुटुंब सुखाने जीवन जगते अशी श्रद्धा आहे. नंबर 10. शिवपरिवाराची मूर्ती. शिव, पार्वती, गणेश आणि कार्तिकेय यांचा शिवपरिवार घरात ठेवल्यास कुटुंबात एकता, शांतता आणि आनंद टिकून राहतो. घरातील मतभेद कमी होऊन सुख समृद्धी वाढते. नंबर 11. भगवान विष्णूंची मूर्ती. भगवान विष्णू हे जगाचे पालनकर्ता मानले जातात. घरात विष्णूंची मूर्ती ठेवल्याने जीवनात स्थैर्य, शांतता आणि आर्थिक सुरक्षितता प्राप्त होते. नंबर 12. मोराची मूर्ती. मोर हा सौंदर्य, आनंद आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. घरातील नकारात्मकता दूर करून आनंदी वातावरण निर्माण करण्यास मदत करतो. नंबर 13. माशांची जोडी. वास्तुशास्त्रात माशांना समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. घरात माशांची मूर्ती ठेवल्याने आर्थिक प्रगतीचे मार्ग खुलतात. नंबर 14. सूर्यदेवाची प्रतिमा. पूर्व दिशेला सूर्यदेवाची प्रतिमा लावल्याने आत्मविश्वास वाढतो आणि घरात उत्साहाचे वातावरण राहते. नंबर 15.
हंसची मूर्ती. हंस हे ज्ञान, विवेक आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि ज्ञानप्राप्तीसाठी हे अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 16. पक्ष्यांच्या जोडप्याची मूर्ती. प्रेम, सुसंवाद आणि कौटुंबिक आनंद टिकवून ठेवण्यासाठी पक्ष्यांच्या जोडप्याची मूर्ती शुभ मानली जाते. नंबर 17. स्फटिकचा गणपती. स्फटिकचा गणपती घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि मानसिक शांतता प्रदान करतो. नंबर 18. धनलक्ष्मीची प्रतिमा. धनलक्ष्मीची प्रतिमा पूजाघरात ठेवल्याने धन प्राप्ती आणि आर्थिक वाढीस मदत होते. नंबर 19. कमळावरील लक्ष्मीची मूर्ती. कमळावर बसलेली लक्ष्मी माता घरात शुद्धता, संपत्ती आणि सौभाग्य घेऊन येते. नंबर 20. ड्रॅगन आणि फिनिक्स प्रतीक. काही वास्तुतज्ञांच्या मते हे प्रतीक यश, शक्ती आणि प्रगतीचे उद्योग मानले जाते. नंबर 21. कलशाची मूर्ती. पूर्ण भरलेला कलश हा समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहे. पूजास्थानी ठेवलेला लाभदायक मानले जाते. नंबर 22. दीपधारण करणारी देवी. अशा प्रकारची मूर्ती घरात प्रकाश, ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते. नंबर 23. कल्पवृक्षाची मूर्ती. कल्पवृक्ष हा इच्छा पूर्ण करणारा वृक्ष मानला जातो. घरात त्याचे प्रतीक ठेवणे शुभ समजले जाते. नंबर 24. सोंड वर केलेला हत्ती. सोंड वर असलेला हत्ती भाग्य, यश आणि संपत्तीचे प्रतीक मानला जातो. नंबर 25. कबुतरांच्या जोडप्यांची मूर्ती. घरातील प्रेम आणि सौहार्द वाढवण्यासाठी ही मूर्ती उपयुक्त मानली जाते. नंबर 26. चंद्रदेवाची प्रतिमा. मानसिक शांतता, स्थैर्य आणि सकारात्मक विचारांसाठी चंद्रदेवाची प्रतिमा शुभ मानली जाते. नंबर 27. दत्तात्रेयांची मूर्ती. दत्तगुरूंची कृपा लाभल्याने अडचणी दूर होतात आणि जीवनात योग्य मार्गदर्शन मिळते. नंबर 28. वासरासह गाय ही मूर्ती मातृत्व, प्रेम आणि घरातील भरभराटीचे प्रतीक मानले जाते. नंबर 29. बांबूचे शुभ प्रतीक. बांबू हा प्रगती, दीर्घायुष्य आणि आर्थिक वाढीचे प्रतीक मानला जातो. नंबर 30. इंद्रधनुष्याचे प्रतीक. घरात आशा, आनंद आणि सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी शुभ मानले जाते. नंबर 31. घुबडाची मूर्ती. लक्ष्मी मातेचे वाहन म्हणून घुबडाला विशेष महत्त्व आहे. योग्य ठिकाणी ठेवलेली घुबडाची मूर्ती आर्थिक निर्णयांमध्ये बुद्धिमत्ता वाढवते. नंबर 32. कमळाची मूर्ती. कमळ हे पवित्रता, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे. नंबर 33. शंखाची प्रतिकृती. शंख घरात सकारात्मक स्पंदन निर्माण करतो आणि नकारात्मकता दूर ठेवतो. नंबर 34. ओम चिन्हाची मूर्ती. घरात आध्यात्मिक वातावरण निर्माण करून मन शांती वाढवते. नंबर 35. सरस्वती देवीची मूर्ती. विद्या, कला आणि बुद्धीचे वरदान मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. नंबर 36. हरणाची मूर्ती. शांतता, सौम्यता आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. नंबर 37. स्वस्तिक चिन्ह. हिंदू धर्मात स्वस्तिक हे शुभता, यश आणि मंगल कार्याचे प्रतीक आहे. नंबर 38. सूर्यफुलाची कलाकृती. सकारात्मकता, उत्साह आणि यशाकडे वाटचाल दर्शवते. नंबर 39. संतांची मूर्ती. घरात आध्यात्मिक ऊर्जा वाढवून चांगले संस्कार निर्माण करते. नंबर 40. लक्ष्मी गणेशाची संयुक्त मूर्ती. धन, बुद्धी, यश आणि समृद्धी यांचा सुंदर संगम मानली जाते. विशेषतः सणासुदीच्या काळात ही मूर्ती अत्यंत शुभ मानली जाते. नंबर 41. श्रीयंत्राची स्थापना. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे अत्यंत प्रभावी प्रतीक मानले जाते. घरच्या पूजाघरात किंवा ईशान्य दिशेला विधीपूर्वक श्रीयंत्र स्थापित केल्यास सकारात्मकता, ऊर्जा वाढते, आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळते आणि घरात सुख समृद्धीचा वास राहतो अशी श्रद्धा आहे. नंबर 42. अखंड दीपाची मूर्ती किंवा प्रतिमा. घरात प्रकाशाचे प्रतीक असलेली मूर्ती किंवा प्रतिमा ठेवल्याने अंधकारमय विचार दूर होतात. ज्ञान, आनंद आणि यशाची ऊर्जा घरात कायम राहते. नियमित पूजा केल्यास मानसिक समाधानही मिळते.
नंबर 43. लक्ष्मी नारायण मूर्ती. लक्ष्मी आणि नारायण यांची एकत्र मूर्ती घरात ठेवल्यास धनासोबतचे जीवन संतुलित आणि शांतता प्राप्त होते. आर्थिक उन्नतीबरोबरच कौटुंबिक सुखही वाढते. वटवृक्षाची प्रतिकृती. वटवृक्ष हा दीर्घायुष्य, स्थैर्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानला जातो आणि प्रतिकृती किंवा सुंदर कलाकृती घरात ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते, कौटुंबिक एकोपा वाढतो. नंबर 45. सुवर्ण घोड्याची मूर्ती. सुवर्ण रंगाचा घोडा प्रगती, वेग आणि यशाचे प्रतीक मानला जातो. व्यवसाय आणि करिअरमध्ये नवीन संधी मिळवण्यासाठी ही मूर्ती शुभ समजली जाते. नंबर 46. मोरपंखासह श्रीकृष्ण मूर्ती. श्रीकृष्णांची मोरपंखासह मूर्ती घरात ठेवल्याने आनंद, प्रेम, आध्यात्मिकता आणि सकारात्मक विचार वाढतात. घरातील वातावरण प्रसन्न राहते. नंबर 47. महालक्ष्मी चरण पादुका. घराच्या प्रवेशद्वाराजवळ महालक्ष्मीच्या चरण पादुकाचे प्रतीक ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे लक्ष्मीचा प्रवेश घरात होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. नंबर 48. गोमाता आणि वासराचे चित्र. हे चित्र किंवा मूर्ती घरात ठेवल्यास कुटुंबातील प्रेम, माया आणि समृद्धी वाढते. तसेच घरात शांतता आणि समाधानाचे वातावरण निर्माण होते. नंबर 49. ध्यानस्थ बुद्ध मूर्ती. ध्यानस्थ बुद्धांची मूर्ती घरात शांतता, संयम आणि मानसिक स्थैर्य निर्माण करते. तणाव कमी करण्यास, सकारात्मक विचारांना चालना देते. नंबर 50. धनाची पेटी धरलेले कुबेर. कुबेर देवांची धनाची पेटी धरलेली मूर्ती उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे बचत वाढते, आर्थिक नियोजन सुधारते आणि धनसंपत्ती टिकून राहण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. कोणतीही मूर्ती किंवा प्रतिमा घरात ठेवताना ती स्वच्छ, आदरपूर्वक आणि योग्य दिशेत ठेवणे महत्त्वाचे मानले जाते. श्रद्धा, सदाचार, कष्ट आणि सकारात्मक विचार यांच्यासोबतचे हे वास्तू उपाय आणि फलदायी ठरतात. मैत्रिणींनो, आज आपण वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवाव्यात अशा शुभ मूर्ती आणि प्रतीकांची सविस्तर माहिती जाणून घेतली. या मूर्तीमुळे केवळ सजावटीसाठी नसून त्या सकारात्मकता, श्रद्धा आणि शुभतेचे प्रतीक मानल्या जातात. मात्र लक्षात ठेवा, कोणताही वास्तू उपाय तेव्हाच अधिक फलदायी ठरतो जेव्हा त्यासोबत प्रामाणिक मेहनत, चांगले विचार, घरातील एकोपा आणि देवावरील श्रद्धा असते. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अशाच उपयुक्त धार्मिक, वास्तू आणि घरगुती टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देतो. तुमचे मत आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह आपल्या सुमित्रा टिप्स या चॅनेलवर. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि आपल्या कुटुंबासह सुखी राहा. जय श्री लक्ष्मी माता. जय श्री गणेशा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गणेश. जय श्री गणेशा. जय श्री गणेशा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.